नमस्कार. गण गण गणात बोलते. स्वागत या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. घरात जर केळी जास्त आणली गेली असतील आणि ती जर खाऊन संपली नाही अशी शिल्लक राहत असतील तर त्याचं तुम्ही काय करता? मी काय करते ते पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर मी या पिकलेल्या केळ्यांच्या पुऱ्या बनवणार आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागतं पाहूया. ही 2 मी पिकलेली केळी घेतली आहेत. गव्हाचं पीठ घेतलं आहे 1 वाटीभर. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. थोडासाच गूळ घ्यायचा आहे आणि तूप लागणार आहे आपल्याला. गूळ एकदम कमी घ्यायचा कारण केळ्यांची गोडी असते जास्त. 2 केळ्या असतील तर पावपेक्षा पण कमी गूळ घ्यायचा आहे, पाव वाटीपेक्षा पण कमी. पहा, याच्यामध्ये आपण केळी काढून घेऊ. ही केळी सोलून घेते. हे पहा, केळी अशी बारीक बारीक चकत्यामध्ये कट करून घेऊया आपण आधी. हे पहा, हा एवढा केळीचा गर आला आहे. मऊसूत करून घेतला आहे. आपण आता त्याच्यामध्ये बाकीचं इन्ग्रेडियंट टाकून घेऊ. आता याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला एक गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. मी ते थोडंसं टाकून घेते. कन्सिस्टन्सी पाहायची कशी होते. याच्यातच हा गूळ सुद्धा टाकून घ्यायचा आहे. हा मी बारीक चिरून घेतला आहे. खडे नाही ठेवायचे याच्यामध्ये, बारीक चिरलेला असायला हवा. आणि त्याचबरोबर इथे 2 चमचे, हे पोहे खायचा चमचा आहे तर हे 2 चमचे मी तूप घेतलेलं आहे. चला, ही अर्धी वाटी कणिक राहिली आहे, ती सुद्धा आपण त्याच्यात टाकून घेऊ. चिमटभर मीठ टाकून घेऊया, म्हणजे कसा पदार्थाचा स्वाद वाढतो. स्वादासाठी ही एवढी वेलची पूड टाकून घ्यायची. असा गोळा माझा तिंबून झाला आहे. याच्यामध्ये ना मला आणखी अर्धी वाटी कणिक घालावी लागली आहे. जर मोठी केळी असतील ना तर थोडीशी कणिक वाढवावी लागेल तुम्हाला. केळीचा साईज जर छोटा असेल तर मग तेवढ्या 1 वाटीभर, 2 केळ्याला 1 वाटीभर कणिक पुरून जाईल. आता हा घट्ट असा गोळा तिंबून झालेला आहे. तर हा गोळा 2 तास आपल्याला असंच झाकून ठेवायचा आहे. हे पहा, आपला छान भिजलेला आहे हा गोळा. एकदम स्मूथ झाला आहे. 2 तास झाले आहे. 2 ते 2.5 तास भिजत द्यायचा आहे. आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊया आणि तळून काढूया. आणि त्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे. एकदा छान त्याला आणखी असं तिंबून मऊसूत करून घ्यायचं आहे. मी तिंबून पुऱ्या करते. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. साधारण सुपारी एवढा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची पुरी लाटायची आहे. चिकटत नाहीये हे. समजा तुमचं जर चिकटत असेल जास्तच तर थोडीशी गव्हाची कणिक लावायला हरकत नाही. म्हणजे साधारण थोडंसं असं पुसायचं. जास्त लावू नका, नाही तर मग काय होतं, तळताना सगळं तेल खराब होतं. तूप लावल्यामुळे शक्यतो नाही चिकटत आहे. हे पहा, हे अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहेत साधारण. हे पहा, ह्या अशा एवढ्या झाल्यात. अजून ही एवढी कणिक शिल्लक आहे. आता मी ह्या तळून काढते. तेल किंवा तूप तुम्ही काय जे घेतलं असेल ते तापलं का पाहूया. तापलेलं आहे. आता मी गॅस थोडासा बारीक करते आणि त्याच्यावर तळून घेते.
हे पहा कशा टम्म टम्म फुगलेल्या आहेत. चला तर मी आता ना बाकीच्या पण पुऱ्या करून घेते आणि तळून घेते. चला तर माझ्या हे सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. यालाच ना केळीचे घारगे असंही म्हणू शकता. हे 7 ते 8 दिवस सहज टिकतात. एकदम करून ठेवले डब्यात तरी मुलांना स्नॅक्स म्हणून किंवा छोट्या टिफिनला देऊ शकता. तर पौष्टिक असे हे केळीचे घारगे. तुम्हाला ही रेसिपी आवडली का? आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.